लाडकी बहीण योजनेची रक्कम आता खात्यात जमा झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय सातारा, हिंगोली, वर्धा, धाराशिव, मालेगाव या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। 2 हप्ते म्हणजे जवळपास 3000 रुपये हे आता खात्यात जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातल्या सर्व म्हणजेच 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला हप्ता 3000 रुपये मानधन आता खात्यात जमा झालेला आहे। 2 महिन्यांचा हा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून आता रक्कम जमा करण्यात आलेली आहे। उत्साह महिलांचा आहे। काही काहींच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT द्वारे बँकेत जमा केलेत आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला। त्या गोष्टीच्या खरोखरीच आम्हाला समाधान आहे। महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांना एक प्रकारची आता भीती उभी राहिलेली आहे। राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे। शेवटी बहिणीकरता करण्याची जी भूमिका शासनाची आहे त्यांना कळणं अवघड आहे। कोणी किती टीका केली आणि किती लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचं सरकार या योजनेची अंमलबजावणीसाठी बांधील आहे। आता या ठिकाणी आपलं समाधान झालंय की आज कुठंतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी 2 महिन्याचे म्हणजेच 1500 + 1500 असे 3000 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील 2 कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे। मुख्यमंत्र्यांची लाडली बहीण आणि त्याच्यातले कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी त्यामध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी, वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे। त्यासाठी लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे, पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे। ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता आहे इलेक्शन नंतर। खूप आनंद आणि समाधान वाटते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। मला मनापासूनचा आनंद आहे, अभिमान आहे। मी स्वतःला भाग्यशाली समजते की महिला व बालविकास विभागांतर्गत आम्हाला ही महत्त्वाकांक्षी योजना राबवायला मिळाली। काल याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण आम्ही सुरू केलेलं आहे आणि जवळपास 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना काल आम्ही हा लाभ वितरित करायला सुरुवात केली। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा आम्ही वितरणासाठी सुरू केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना माननीय सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत त्यांना जी अर्पित केली होती। त्या योजनेद्वारे या रत्नागिरी जिल्ह्यात 2,74,346 महिला भगिनींची नोंदणी झाली होती। त्याच्यापैकी 1,98,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत। 76,000 आधार कार्ड ही लिंक नसल्यामुळे थोडी तांत्रिक अडचण होती, ती देखील येत्या 1-2 दिवसामध्ये निघून जाईल आणि 82 कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2,74,346 महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।